आता त्यांना सगळ्यांना कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे असते, म्हणून ते सगळे त्यांचे आवरून डहलजीच्या बाहेर उभे असतात. ओंकारचे पण आवरून झाले होते, पण त्याला अचानक महत्त्वाचा कॉल येतो आणि त्यामुळे त्याला खाली यायला उशीर होतो. तरी तो घाईघाईमध्ये कॉल संपवतो आणि खाली येतो. खाली येताच त्याला बाहेर सगळे उभे दिसतात. त्यांच्याकडे पाहून कळत होते की ते फक्त ओंकारची वाट पाहत असतील म्हणून. तो सगळ्यांकडे पाहत सॉरी म्हणतो आणि गाडीत जाऊन बसतो. तसे एक एक करून बाकी सगळे पण गाडीत बसतात. मंदिर गावापासून थोडे लांब अंतरावर होते, म्हणजे गाडी ही डोंगराच्या पायथ्याशी जाणार होती. बाकी तिथून चालत जावे लागणार होते. आजी सोडून बाकी सगळे आले होते. काही वेळातच त्यांची गाडी डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबते. गौरी तर गावाकडचे हे दृश्य मनात साठवून घेत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटत होते तिला हे सगळं आवडले म्हणून. ते सगळे खाली उतरतात आणि पूजेचं सामान घेतात, कारण वर डोंगरावर फक्त मंदिर होते. तिथे पूजेचा काहीही सामान मिळत नव्हता. जे काही घ्यायचे ते खालून घेऊन जायचे होते. आईंनी आणि काकूंनी मिळून देवीच्या ओटीचा सामान घेतला. पहिल्या पायरीवर गौरी आणि ओंकारच्या हातून पूजा झाली. एक म्हातारे आजी आजोबा जसे सांगत होते तसे ते दोघं करत होते. पूजा झाल्यानंतर त्या दोघांनी त्या म्हाताऱ्या आजी आजोबांना नमस्कार केला आणि ते पहिली पायरी चढणार की आजींनी त्यांना थांबवले. थांबा पोरांनो, या देवीच्या दर्शनाला येताना नवीन जोडप्यांनी असे चढायचे नसते. तसे गौरी आणि ओंकार गोंधळून एकमेकांकडे पाहतात. अरे असे गोंधळून काय पाहता एकमेकांकडे? पोरा तू, आजी ओंकारकडे पाहत बोलतात. तसा ओंकार आजीकडे पाहतो. तू तुझ्या बायकोला उचलून घ्यायचे आणि मंदिरापर्यंत घेऊन जायचे. तोपर्यंत कुठेच थांबायचे नाही आणि तिला खालीही उतरायचे नाही. हे ऐकून ओंकारला खूप आनंद झाला. पण गौरी मात्र शॉक लागल्यासारखी एकदा आजींकडे तर एकदा ओंकारकडे पाहत होती. त्यात ओंकार तिच्याकडे पाहत मिश्किलपणे हसत होता. चला आता इथेच थांबणार का? उचल पोरा तिला, आजी बोलताच ओंकारने तिला उचलून घेतले. आणि पोरी तू, आजी गौरीकडे पाहत बोलतात. पोराला चढताना घाम आला तर तुझ्या पदराला पूस बर का, आजी हसत म्हणाल्या. इकडे ओंकारने तिला उचलून घेतल्यामुळे ती आधी शॉकमध्ये होती. ओंकार समोर पाहत एक एक पायरी चढत असतो आणि दिव्या चिराग त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढत असतात. ओंकार त्याच्या स्पीडने पटापट पायऱ्या चढत होता. त्यांच्या मागे दिव्या आणि चिराग होते आणि त्यांच्या मागे हळूहळू चालत आई, काकू आणि काका येत होते. गौरी मात्र ओंकारकडे पाहत होती. आज पहिल्यांदा ती त्याला एवढ्या जवळून पाहत होती. खरंच हे किती हँडसम आहे ना, तिच्या मनात विचार येऊन जातो. पण जसे तिच्या लक्षात येते तशी ती तिचा विचार झटाकते. ओंकार जरी समोर पाहत असला तरी त्याला माहिती होते गौरी त्याच्याकडेच पाहते म्हणून. न राहून तो बोलतोच, बायको मला माहिती आहे तुझा नवरा खूप हँडसम आहे. तशी गौरी गोंधळून त्याच्याकडे पाहते. त्यांना खरंच माझ्या मनातील कळत असेल का? आता तो तिची मस्करी करत, बायको तू दिसायला बारीक दिसते पण वजन खूप आहे तुझे. मग एवढं वजन होत आहे तर उतरवा ना खाली, जाते माझी चालत. तिच्या या बोलण्याने ओंकार स्माईल करतो, काहीही बोलत नाही. ती मात्र उतरण्यासाठी हातपाय हलवायला लागते. बायको काय करते आहे? हलू नकोस ना, नाहीतर आपण दोघं खाली पडू. पडायच्या भीतीने ती त्याला घट्ट पकडते. तिने घट्ट पकडताच ओंकारला खूप छान वाटते. काही वेळ दोघं शांत असतात. मंदिर पण बरेच उंचावर असल्यामुळे आता ओंकारला पण दम लागत होता, पण तरी तो त्याच्या संसारासाठी चालत होता. गौरीला पण कळत होते ओंकारला चांगलाच दम लागत आहे म्हणून. तसे तिला आजीचे बोलणे आठवले आणि तिने पटकन तिच्या साडीच्या पदराला त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसायला सुरुवात केली. ओंकारला वाटले नव्हते की गौरी असं काही करेल म्हणून. तो चालत असताना तिच्याकडे पाहतो तर ती खूप प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होती. तिचे लक्ष पण त्याच्याकडे जाते आणि त्या दोघांची नजरानजर होते. पण गौरीच्या लक्षात येताच ती किंचित लाजून तिची नजर खाली घेते, पण ओंकारला कळू देत नाही ती लाजली आहे म्हणून. ओंकार समोर पाहत तिला थँक्यू म्हणतो. ओंकार मनात बोलतो, बायको मला माहिती आहे माझ्याबद्दल तुझ्या मनात काळजी आहे, पण ते तू दाखवत नाही. पण एक दिवस असा येईल की तू स्वतः माझे प्रेम स्वीकारशील आणि माझ्यावर पण खूप प्रेम करशील. 5 ते 10 मिनिटांनी ते दोघं वर पोचतात. त्यांच्या मागोमाग दिव्या आणि चिराग पण येतात. आई, काकू आणि काकांना यायला अजून बराच वेळ होता.
तोपर्यंत गौरी खूप आनंदाने सगळं काही पाहत होती. तिला खूप आवडले होते, कारण ते खूप उंचावर होते आणि तिथून गावातील घरं मुंगीसारखे दिसत होते. ओंकार मात्र तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहत होता. लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा तो तिला एवढा आनंदी पाहत होता. तो मनातच कुलदैवतेचे आभार मानतो आणि तिच्याही नकळत तिचे फोटो घेतो, कारण त्याला तिचे प्रत्येक आनंदाचे क्षण साठवून ठेवायचे होते. असाच वेळ निघून जातो. आई, काकू आणि काका पण पोहोचतात. ते वर येताच मंदिरात जातात. गौरी आणि ओंकार जोडीने पूजा करतात. आईंनी घेतलेली ओटी त्या दोघांच्या हातून ते देवीला देतात आणि मनोभावे पूजा करतात. ओंकार हात जोडून डोळे बंद करून देवीकडे मागत असतो, गौरीला मला नेहमी आनंदात ठेवायचे आहे. तिचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहे. खूप मोठं झालेला तिला पाहायचं आहे. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ही माहिती आहे मला. त्याच आशीर्वादाने आमचा संसार पण फुलवायचा आहे. आणि ओंकार खाली वाकून देवीला नमस्कार करतो. गौरी पण हात जोडून डोळे बंद करून उभी असते. देवी आई, मला तर काहीच कळत नाही आहे. म्हणजे नकळत माझे लग्न झाले. आमचा संसार पुढे कसा होईल नाही माहिती मला, पण तुझा आशीर्वाद असू दे आमच्या घरावर. एवढं मागून ती पण वाकून देवीला नमस्कार करते. तसे गुरुजी दोघांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, अखंड सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्र भव. तसे ते दोघं एकमेकांकडे पाहतात, पण गुरुजी बोलताच ते त्यांच्याकडे पाहतात. गुरुजी दोघांना प्रसाद देतात आणि पूजा निर्विघ्नपणे पार पडली म्हणून सांगतात. तसे हे सगळे मंदिराच्या बाहेर येतात. काही वेळ तिथे घालवतात. त्यानंतर बरेच फोटो काढतात. थोडंफार खातात आणि घरी जायला निघतात. नाही नाही म्हणता त्यांना पूर्ण दिवस आज मंदिरात जातो. त्यांना घरी जायला संध्याकाळ होते. घरी येतात सगळे फ्रेश होतात. सगळे थकून आले असल्यामुळे आजींनी आधीच त्यांच्या शेतातील कामं करणाऱ्या कमलाकडून स्वयंपाक करून घेतला होता. ते आले तसा चहा पण ठेवायला घेतला होता. सगळे हॉलमध्ये आले आणि आजी सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या. सगळ्यांनी चहा घेतला. चहा घेताच तरतरी आल्यासारखं वाटत होते. अशाच आजींसोबत त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि सगळेच थकल्यामुळे ते लवकरच झोपून गेले. ओंकारला तर आज पडल्या पडल्या झोप लागून गेली. सगळ्यांना सकाळी पण जरा उशिरा जाग आली. आई आणि काकू तेवढा उठल्या होत्या आणि नाश्ता आणि जेवणाची तयारी करत होत्या. गौरी तर एवढी चालली नव्हती तरी ती थकली होती. तिला जाग आली तेव्हा 7:45 वाजले होते. ती मस्त आळत देऊन उठली, पण जसे लक्ष घड्याळाकडे गेले तशी ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि पटापट आवरून बाहेर आली. किचनमध्ये आली तर सगळं काही तयार होते. ते बघून तिला खूप ऑकवर्ड वाटले. ते आई, काकू, सॉरी, ते मला उठायला उशीर झाला. आई आणि काकू तिचा घाबरलेला चेहरा बघून हसायला लागल्या. तशी ती गोंधळून त्यांच्याकडे पाहायला लागली. गौरी, घाबरते कशाला? आम्ही तुला काही रागवणार नाही आहे. तसे गौरीला जरा हायसे वाटले. आता ती पण राहिलेल्या थोड्याफार कामांना मदत करते. आई आणि काकू नाही म्हणत होत्या, पण गौरी त्यांचं काही ऐकत नाही. इकडे ओंकारला पण जरा उशिरा जाग आली होती. दिव्य आणि चिराग तर अजून पण साखर झोपेतच होते. ओंकार त्याचा आवरून खाली येतो. त्याची नजर खरं तर गौरीला शोधत असते, पण ती काही त्याला दिसत नाही. तो साजी बोलतात, तू जिला शोधत आहे ती बाहेर अंगणात आहे. तसा ओंकार लाजून त्याच्या केसांवरून हात फिरवत बाहेर जातो. आजी मात्र त्याला हसत असतात. बायको आली की पोरं बदलतात हे ऐकून होते, पण आज पाहिले पण. आणि ते हात जोडून देवाचे नाव घेत, देवा माझ्या पोरांना असेच आनंदी ठेव. कारण ओंकारचे पप्पा गेल्यानंतर त्यानेच आई, दिव्या आणि चिरागला सांभाळून घेतले होते. खूप कमी वयात त्याच्यावर जबाबदारी पडली होती, पण त्याने न डगमगता सगळं सांभाळून त्याची प्रगती करत तो आज इथपर्यंत पोचला होता. इकडे गौरी काकू आणि आईंसोबत लाल मिरच्या वाळत घालत होती. आई आणि काकू तिला नाही म्हणत होत्या तरी ती ऐकत नाही. त्यात तिला सवय नसल्यामुळे तिला शिंका येत होत्या, तरी ती मदत करत होती. ओंकार बाहेर येताच त्याचे लक्ष गौरीकडे जाते, तर ती त्याला शिंका देत असताना दिसते. त्याला राहवत नाही. तिची खूप काळजी वाटते त्याला. तो पटकन आत जातो आणि काहीतरी घेऊन बाहेर येतो. गौरी अजून पण शिंका देत तिचे काम करत असते. तोच तिच्या नाकावरून काहीतरी येते. तशी ती घाबरते. मागे वळणार की ओंकार बोलतो, तशीच उभी राहा, आणि तिच्या नाकावरून तो रुमाल बांधतो. आता नाकावरून रुमाल बांधल्यामुळे शिंका कमी होतात,
काकू मुद्दाम त्या दोघांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलतात. ताई बघा ना, ओंकारला बायकोची किती काळजी आहे. इथे आपण दोघे पण आहोत, पण आपल्याकडे त्याचे लक्षच नाही आहे बघा. आई पण हसत, हो ना बघ ना. तसा ओंकार लाजून आत निघून जातो. ताई बघ, आपला ओंकार लाजला, त्याला लाजता पण येते, काकू हसत बोलत असतात. गौरी मात्र ओंकारलाच पाहत असते. खरंच यांना किती काळजी आहे ना माझी. तोच काकूंचा आवाज पुन्हा येतो, हो हो तुझाच नवरा आहे. तशी गौरी भानावर येते आणि ती पण लाजून पळून आत जाते. काकू मात्र हवेतच हात फिरवत कटकट बोटे मोडतात आणि माझ्या पोरांना असेच आनंदित ठेव देवा. आईंना पण खूप आनंद होतो. इकडे गौरी आत येते आणि फ्रेश होते. त्याने बांधलेला रुमाल हातात घेऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. न राहून प्रेमाने त्या रुमालावरून हात फिरवत असते. तोच काकूंचा आवाज येतो, चला नाश्ता करून घ्या, मग शेतात जा सगळे. तसे सगळे नाश्ता करायला येतात. गप्पा मारत त्यांचा नाश्ता होतो आणि ते शेताकडे जायला तयारी करत असतात. गौरी तर शेतात जायला खूप एक्सायटेड असते. ते सगळे जायला निघतात. आज मुद्दाम चिराग गाडी चालवणार होता. त्याच्या शेजारी हर्षल काकांचा लहान मुलगा बसतो. मागच्या सीटवर शुभम आणि दिव्या बसते आणि मागची सीट ओंकार आणि गौरीसाठी ठेवतात, म्हणजे त्यांना त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल. सगळे आपापल्या जागेवर बसतात. तोच गौरी आणि ओंकार पण येतात. गौरी गोंधळून आत पाहत असते, कुठे बसू म्हणून. तोच हर्षल बोलतो, वहिनी तुम्ही आणि दादा मागच्या सीटवर बसा. आता गौरीला माहिती होते कोणीही उठणार नाही, त्यामुळे ती काही न बोलता मागच्या सीटला जाऊन बसते. ओंकार पण तिच्या शेजारी येऊन बसतो. मुद्दाम बाजूला जागा सोडतो आणि तिच्या शेजारी तिला चिटकून बसतो. ती एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकते. तो मात्र समोर पाहत असतो, कारण चिराग आरशातून त्या दोघांकडे पाहत निघायचं का म्हणून विचारत असतो. तसा ओंकार थंब दाखवत चल म्हणून सांगतो आणि ते निघतात शेतावर जायला. आता शेताचा रस्ता म्हटलं म्हणजे खूप खराब. त्यात चिराग मुद्दाम खड्ड्यातून गाडी चालवत होता, त्यामुळे गौरी ओंकारच्या अंगावर आदळत होती. ओंकार तर खूप एन्जॉय करत होता, पण गौरी मात्र त्याचा धक्का लागला की त्याच्याकडे रागाने पाहत होती. तसा ओंकार त्याचे दोन्ही हात वर करून, बायको मी काहीच करत नाही आहे, आणि तुला जर माझा धक्का लागतोय तर तू एक काम कर, माझ्या मांडीवर येऊन बस, म्हणजे तुला धक्का लागणारच नाही. आणि तो तिचा हात पकडतो. तशी ती रागाने तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते. ती ऐकत नाही आहे हे बघून ओंकार तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आणि एवढ्या घट्ट पकडतो की तिला हलताही येत नाही. ती सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याने काहीच होत नाही, म्हणून ती प्रयत्न करणे पण सोडून देते. आता ती शांत बसली आहे हे बघून ओंकार तिच्या कमरेवरचा हात काढून तिच्या शोल्डरवर हात ठेवतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. ती मात्र खिडकीतून बाहेर पाहत असते. तोच त्यांची गाडी थांबते आणि शुभम ओरडतो, वहिनी आपले शेत आले बघा. तशी गौरी एक्सायटेड होत इकडे तिकडे पाहते. सगळीकडे हिरवळ दिसत होती. ते बघून तिला खूप आनंद झाला होता. तर बघूया पुढील भागात शेतातील मज्जा आणि गौरी ओंकारचा रोमांस. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.